तुम्ही विचार करा की इतका लहान तुकडा आहे शेताचा आणि इतक्या लहान तुकड्यामध्ये पण त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची पिकं इथं घेतलेली आहेत. नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे चॅनलमध्ये. हा व्हिडिओ बनवण्याचं विशेष कारण म्हणजे सातपुड्याच्या उतरत्या डोंगरावरची शेती तुम्हाला दाखवणं. इथं शेती कशी केली जाते, त्या शेतीमध्ये कोणतं पीक घेतलं जातं, कोणकोणते पिकं इथं घेतले जातात आणि इथलं उत्पन्न कसं आहे आणि इथला निसर्ग कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला माझ्या सांगते. सातपुड्याच्या उतरत्या डोंगरावरची शेती मला खूप दिवसांपासून कवर करायची होती आणि असं एक ठिकाण फाइंड आउट केलं आणि त्या ठिकाणी आम्ही आलो आहे. तर शेतीचे तुम्ही खूप वेगवेगळे प्रकार बघितले असेल, पण हे बघा, मला वाटतं ह्यांनी भुईमुगाच्या शेंगा लावलेल्या आहेत. आय थिंक, चुकू शकतो, पण हे शेत बघा किती उतरतीवरती आहे, उतरत्या डोंगरावरती शेत आहे. त्या ठिकाणी नुकतीच नांगरणी झालेली दिसते आणि ह्या ठिकाणी पीक लावलेलं आहे आणि ह्या शेताच्या त्या साईडला घेऊन चालतो तुम्हाला. चला. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? सुरेश तडवी. सुरेश तडवी. तर हे सुरेश तडवी आहेत आणि हे या ठिकाणी शेती करतात. यांचं सुंदर असं घर पण आहे. तर आज सातपुड्याच्या उतरत्या डोंगरावरची शेती तुम्हाला दाखवणार आहे. तर चला पुढे. किती शिक्षण झालं दादा तुमचं? माझं एम ए चालू आहे, म्हणजे एम ए सेकंड इयरला आहे आता. एम ए सेकंड इयरला. अरे बापरे, चांगली गोष्ट. कुठे? औरंगाबादला. छत्रपती संभाजीनगरला हे दादा शिक्षण घेत आहेत. एम एचं शिक्षण त्यांनी आता शिक्षण चालू आहे. आणि तुम्ही बघा, इतक्या डोंगरामध्ये हे गाव आहे. आम्हाला इथे येताच इतकी मशागत करावी लागली, तरी देखील इथले तरुण पोरं किती चांगलं शिक्षण घेतात. बिलकुल सातपुड्याच्या एकदम कुशीमध्ये उतरत्या डोंगरावरती हे शेत आहे आणि किती पिकं लावलेत बघा छोट्याशा जागेमध्ये. आणि ह्या साईडला आपल्याला हरभरे, त्या साईडला वेगवेगळे कांदे, लसूण, कोबी आहे, त्याच्यानंतर रताळे पण आहे. ही मेथी ना? मेथी. हां. आणि हे समोर दिसतंय ते हे कोथिंबीर आहे. कोथिंबीर आहे. हे हरभरे. आणि हे पिवळ्या फुलावालं हे मोहरी म्हणून. अच्छा. आणि हे कांदे, हे लसूण आहे. लसूण आहे का? सॉरी. ही कोबी लावलेली आहे का? कोबी पण आहे. बघा इथं म्हणजे किती सुंदर बागायती शेतीसारखी ते करतात. ठीक. तात्पुरतं हे खाण्यासाठी होऊन जातं एक चांगली व्यवस्था. आणि हे पण लसूणच आहे ना? हा, नाही, कांदा आहे. हा कांदा आहे का? हां हां. सॉरी, लसूण आणि कांद्याच्या पिकामध्ये थोडं कन्फ्युजन झालं. हां. आणि त्या साईडला काय दादा? हे ते लसूणच आहे. आणि हे कांदे आहे. हे 2 पट्टे कांदे आहे. ओके. तुम्ही बघाल हे पूर्ण रताळ आहे का दादा? हां, पूर्ण तिथपर्यंत. मग हे रताळाचं पिकाचं तुम्हीच खातात की विकायला जातात? नाही, खाण्यासाठी पहिल्यांदा लावलंय आम्ही. पहिल्यांदा लावलंय का? अरे बापरे. हे रताळे बघा, कच्चे असेल नाही? हां, कच्चे. हां, कच्चे. हे रताळा त्यांनी उपटलंय. आणि ह्याला कसं खातात तुम्ही इथं? बाफूनच? हां, बाफूनच. की याची विशेष भाजी वगैरे करतात? नाही, भाजी वगैरे नाही, फक्त बाफूनच खातो. आम्ही पहिल्यांदा लावून बघितलं. म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही प्रयोग करत या गोष्टीचा? छान आहे खूप. तुम्ही बघा की इथलं अस्सल आदिवासी जीवन आहे इतक्या डोंगरामध्ये. आणि स्वतःच्या गरजा स्वतःच भागवण्याचा प्रयत्न इथं केला जातो. इतक्या लांब जाण्यापेक्षा, तळोदा, धडगाव या ठिकाणी जाण्यापेक्षा आपण इथंच भाजीपालांची, अशा पिकांची लागवड केली पाहिजे की ते आपल्याला इथूनच उपलब्ध होतील. बरोबर. तुम्ही विचार करा की इतका लहान तुकडा आहे शेताचा आणि इतक्या लहान तुकड्यामध्ये पण ह्यांनी वेगवेगळ्या प्रकारची पिकं इथं घेतलेली आहेत आणि खूप सुंदर प्रकारची शेती इथं केली जाते. तर खरंच ह्या गोष्टीचं कौतुक करावं लागेल. आणखीन पुढे तुम्हाला दाखवतो. हे
पादली म्हणतात याला हां 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 आमच्या भाषेत. हां. तर यांचे दुसऱ्यांदा म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये पेरणी झाली यांची. मध्ये आता पिकून गेले, ते कापणी होते. ह्याचा काय उपयोग आहे? हे उपासवाले खातात. उपासवाले खातात का? हां, हां. आणि हे विकायला जातात तुम्ही की फक्त घरगुती उपयोगासाठीच आहे? घरगुती उपयोगासाठी पण आणि विकायला पण जातात. विकायला पण जातात का ना? विकली जाते. हां हां, बरोबर बरोबर. हे बघा तुम्ही आता राजगिरी का? राजगिरा ना उपासात खाता ना वाटतं, तसंच वाटत मला तर. कदाचित हे राजगीर असावं. कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पादली म्हणतात. आणि या भाषेमध्ये इथल्या ह्याला पाडली म्हणतात. तर दादा मला सांगा अजून काय काय शेती करतात तुम्ही? कोणकोणते पिकं लावतात शेतीमध्ये? आम्ही पावसाळ्यामध्ये मक्का ज्वारी बाजरी सोयाबीन आणि भरपूर म्हणजे तुम्ही 12 महिने शेती करतात का? नाही, 12 महिने नाही. म्हणजे पावसाळ्यात 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 केली जाते, पण पाणी राहिलं तर हिवाळ्यात पण होऊ शकते. मग इथं पाण्याची व्यवस्था कशी होते? पाण्याची व्यवस्था आमची खूप कठीण आहे. दुरून पाणी 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरून पाणी घेऊन यावं लागतं शेतासाठी. हां, शेतासाठी. फक्त पिण्यासाठीच आहे पाणी, पण तर पेरून बघितलं या वर्षी पहिल्यांदाच करून बघतोय आम्ही. तर तुम्ही बघू शकतात सातपुड्याच्या इतक्या आडनीड डोंगराळ भागामध्ये सगळ्यात मोठी समस्या जी असते ती असते पाण्याची. तर ह्यांनी पहिल्यांदाच पाईपच्या साहाय्याने ना, हां, पाईपच्या साहाय्याने खालून पाणी आणलं आहे. जो नाला खाली मी इथं क्लिप टाकेल ती, तर नाल्यामधून हे पाणी इथपर्यंत आणतात. तर एकच आधार आहे पाण्याचा, तो आटला म्हणजे इथलं पाणी पण गेलं. तर मला सांगा दादा की जर तो नाला आटून गेला तर पाणी कुठून आणतात तुम्ही? आमच्या इथं नाला आहे मध्ये आटत नाही, ते आटत नाही का? कायम राहतं का? हां, कायम. म्हणजे निसर्गाचीच देण आहे तुम्हाला. हां, कायम राहतं म्हणून ते इथं हे पाईप मोटर टाकली ना, तिथलं पाणी संपलं तरी आम्ही तिकडून घेऊन येतो. ओके. तर दादा मला पहिले सांगा, हे किती प्रकारचे झाड आहेत? किती झाड आहेत एकूण आंब्याचे? एकूण असेल 35 झाड आहेत. आणि कधी लावले? याला 5 ते 6 वर्ष झाले असेल. 5 ते 6 वर्ष झालेत. 2020-21 मध्ये लावलं. 2020-21 मध्ये इतक्या लवकर मोहर येऊन गेला. ही छोटीशी आमराई किती सुंदर आहे बघा. सोडलं तर चांगलं होतं, पण सोडत. झाडं बघा तुम्ही, खूप सुंदर ठिकाणी आहे आणि पूर्ण उतार आहे बरं का. सातपुड्यामध्ये उतरत्या डोंगरावरची शेती कशी केली जाते हे बघा. एकाच जागेमध्ये ह्यांनी झाडं देखील लावले आहे आणि हे वेगवेगळ्या प्रकारचं पीक. खळा किती सुंदर आहे. बाकीच्या ठिकाणी माहीत नाही, पण आमच्या भागात सातपुड्यामध्ये पीक शेताच्या एका विशेष ठिकाणी काढलं जातं. तो भाग पसरट केला, तो सारवलं जातं त्याला, आणि त्याला म्हणतात खळं. तर हे खळं किती सुंदर यांनी तयार केलेलं आहे बघा. गोल आकारामध्ये हे खळं तयार केलं जातं. या खळ्यामध्येच सुकवलं जातं प्रामुख्याने, आणि ह्या पिकाची जी काही छाननी वगैरे असेल किंवा पिकाला चाळलं वगैरे जात असेल तर ते खळ्यातच केलं जातं, बैलाच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने. आणि खूप दिवसांपर्यंत आपण ह्या ठिकाणी ठेवू शकतो. तर दुसऱ्या शेतामध्ये घेऊन चालतो, चला. गेट बघा तुम्ही, आणि अशी काहीतरी यांनी मस्त वडांग केलेली आहे. तर दादा हे तुमचं शेत आहे दुसरं? हां. काय लावलं इथं? हे भुईमुग आहे. भुईमुग आहे का? हां. सुरुवातीलाच मी म्हटलं होतं की भुईमुगाचं शेत आहे असं. आणि मस्त यांनी पाईपलाईन वगैरे केली बघा. ही ह्याच वर्षी बसवलेली ना? बरं दादा, तर पिकांवरून नाही चालू आपण. सांगा किती भुईमुग लावले? हे म्हणजे 20 किलो. 20 किलो. आणि हे फक्त घरी खायलाच की बाहेर विकतात बाजारामध्ये? जास्त निघाले तर विकतात पण, आणि खायला ठेवून देतात. हा ना? आणि विकायला कुठे जातात? तळोदा, तळोदा, धाडगाव. तळोदा, धाडगाव.
तर हे बघू शकता तुम्ही किती सुंदर प्रकारे यांनी शेती केलेली आहे. 17-18 दिवसाचे झाले. फक्त 17-18 दिवसाचं पीक आहे ना. पूर्ण उतरत्या डोंगरावरती बघा कसं दिसतंय ते. पूर्ण उतरत्या डोंगरावरती आहे. आता तुम्हाला कळेल. माझ्या आजूबाजूला पूर्ण डोंगरच आहेत. हे बघा एक थर त्या ठिकाणी अस्तंभ आहे. नाही अस्तंभा इकडे ह्या साईडला ना. हां. अस्तंभ ह्या साईडला आणि मागे जी दिसत ते आहे चांचली माळ. मागचा व्हिडिओ केला होता तिथं आम्ही. आणि तुम्ही बघू शकतात की चारही बाजूला डोंगर आहेत आणि ह्या डोंगरांमध्ये डोंगरांच्या बिलकुल पायथ्याशी हे पिंपळवारी हे गाव आहे. आणि ह्या पिंपळवारी ह्या गावामध्ये आम्ही उतरत्या डोंगरावरची शेती बघत आहे. खूप सुंदर अनुभव आहे इथला. इथल्या सुंदर निसर्गाप्रमाणेच इथले लोक पण खूप चांगल्या स्वभावाची असतात. तर हे आहेत सुरेश तडवी. MA करतात छत्रपती संभाजीनगरला आणि शिक्षण करूनही घरची जबाबदारी शेतीची जबाबदारी पण ते घेतात. तर हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि आम्ही रँडमली फिरायला आलो होतो आणि या ठिकाणी उतरत्या डोंगरावरची शेती मला दिसली आणि त्यांच्याशी बोलणं झालं आणि ते म्हणे की त्यांना विचारलं व्हिडिओ करू का, तर ते हो बोलले. तर खूप चांगलं वाटलं इथं येऊन. लोक खूप चांगले आहे, खूप मोठ्या मनाचे असतात आणि इथला निसर्ग तर अप्रतिम आहे. वेगवेगळ्या प्रकारची शेती ते इथं करतात, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसेल. तर धन्यवाद दादा, चांगला वाटला तुम्हाला भेटून. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि साहिल मार्गे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत खूप प्रोडक्टिव्ह राहा आणि काळजी घ्या स्वतःची आणि ह्या व्हिडिओला लाईक करा.